नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाकरेंवर खासदारांची घणाघाती टीका. गडकरी रंगायतन इथे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भव्य सायकल तिरंगा रॅलीचं आयोजन. उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मीडियासमोर रडलेत. रुदाली हिंदी चित्रपट आपण पाहिला असेल. ज्या पद्धतीनं काही लोक खास रडण्यासारखं असतात त्या पद्धतीनं त्यांचा रुदाली झालाय. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की ते रडण्याचंच काम करतात. रुदाली हा शब्दप्रयोग त्यांना अगदी चपकल बसतो आणि त्याच पद्धतीनं अशी त्यांची वक्तव्य आहेत असं म्हस्के म्हणाले. अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं, त्याला साथ कोणी दिली? या देशातील तरुणांनी दिली. उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं ही मंडळी त्या आंदोलनाचा भाग्यविधाता स्वतःला क्रेडिट घेऊ इच्छित आहेत. काही लग्नांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये वरातीमध्ये नाचण्याकरता भाड्यानं माणसं आणली जातात. अशाच पद्धतीचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे युबीटी पक्ष करत आहेत अशी टीका म्हस्के यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं देशाचं काम करतायत त्यांची बरोबरी हे करू शकतात का? त्यांना ज्यावेळेस संधी दिली होती त्यावेळेस त्यांनी काहीही केलं नाही. मोदीजी 24 तास काम करतायत, तुम्ही काय केलं? मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील जात नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याचा अधिकार नाही असं म्हस्के म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. काँग्रेसबरोबर संगत करून खुर्ची करताना गद्दारी करून काँग्रेसबरोबर घरोबा केला. यालाच गद्दारी म्हणतात अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा पोलीस आयुक्तांना मला विनंती करायची आहे की आपण खूप चांगलं काम करताय. जे काही कॉलेज शाळेतली मुलं असतील, तरुण मंडळी असतील, त्यांमध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतंय. मी गेल्या आठवड्यात DCP बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा केली. ड्रग्स संदर्भात सिरियसली लक्ष घेणं महत्त्वाचं आहे. ठाणे शहरातले काही भाग आहेत ज्यामध्ये सर्रासपणे ड्रग्स विकला जात आहे. मुंब्रा पोलिसांना सुद्धा ज्या ठिकाणी मूळ आहे, मुंब्रा पोलिसांना देखील ज्या ठिकाणी कामाला लावणं गरजेचं आहे असं म्हस्के म्हणाले. ठाणे जिल्ह्यामधून मुंब्रा परिसरात ड्रग्ज मिळतं असं म्हटलं जाते. मी पर्टिक्युलरली मुंब्रा संदर्भात बोलत नाही असंही ते म्हणाले. अगदी ठाणे शहराच्या बाजूला शाळांसमोर, कॉलेजेसच्या समोर काही ठिकाणी अशा वस्त्या आहेत. त्या संदर्भातली संपूर्ण माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना मी दिलेली आहे. ठाणे पोलीस आयुक्तांना माझं सांगणं आहे की तुम्ही याबाबत सिरियस व्हा आणि आपल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असा आदेश द्या की मुळापर्यंत जाऊन लवकरात लवकर त्यावर कारवाई करा अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली. मीडियासमोर रडलेले आहेत. आपण हिंदी चित्रपट पाहिला असेल रुदाली. त्यामध्ये ज्या पद्धतीने काही लोक खास रडण्यासारखंच असतात त्या पद्धतीने त्यांचा रुदाली झालेला आहे. लोकांसमोर कायम रडण्याचं काम आणि अशा पद्धतीची वक्तव्य करून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावर न्यायमूर्तीच्या कामकाजावर अविश्वास दाखवण्याचं काम, अविश्वास निर्माण करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी आज पुन्हा केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की ते रडण्याचं काम करतायत. रुडाली हा शब्द प्रयोग त्यांना अगदी चफलाक बसतो आणि त्याच पद्धतीची आजची त्यांची वक्तव्य आहेत. राज्य शासनाच्या वतीनं 1 मे पासून सुरू करण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन इथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळेला व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी व्यावसायिक वाहन चालकांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण पूर्ण केले. उर्वरित चालकांनी 15 ऑगस्ट पूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावं असं आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडली पाहिजे. ही सक्तीची नव्हे तर आपुलकीची भाषा आहे असं सरनाईक यांनी सांगितलं. मराठीचा सन्मान करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र हे सहभागाचं प्रमाणपत्र असून केवळ प्रमाणपत्र दाखवल्यानं कारवाई टळणार नाही. RTO तपासणी दरम्यान चालकाला मराठीत संवाद साधता येणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या अभियानात राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांचं सहकार्य लाभलंय.
तक्रार कुठे करायची प्रवाशांनी किंवा कुठं? नाही, आमच्या प्रवाशांच्या तक्रारीवर ते होणार नाही. RTOचे अधिकारी चौकशी करतील आणि RTOच्या अधिकाऱ्यांनाच ते कारवाईचे अधिकार आहे. पण त्याचबरोबर जसं ज्योतिताईंनी सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे की हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे की आपल्या मराठी भाषिकांनी प्रवास करत असताना समोरचा जो आहे तो हिंदी भाषिकच आहे हे मनामध्ये ठेवून त्याच्यावर हिंदीमध्ये संवाद साधणं सुद्धा अयोग्य आहे. आपल्या मराठी भाषिक प्रवाशांनी सुद्धा त्याच्याबरोबर मराठीमध्ये सुद्धा संवाद साधणं गरजेचं आहे. आम्ही ह्या पद्धतीने हे 105 दिवसाचं अभियान राबवलं आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे, 36 वर्षापासून हा नियम आहे. मराठी भाषिक प्रवाशांनी जर त्या समोरच्या रिक्षा चालकाबरोबर मराठी भाषेमध्ये संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कायद्यामध्ये जे लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये जे जे करणं गरजेचं आहे त्या सर्व कायद्याचं पालन करून कारवाई करणार. कायद्यामध्ये जे लिहिलेलं असेल ते आम्ही ते 18 तारखेला कारवाई करून टाकू. 18 तारखेला कारवाई करून दाखवू. कायद्याच्या RTOच्या कायद्याच्या कक्षेमध्ये जी काय कायद्याची पुस्तिका आहे त्यानुसार 18 तारखेला कारवाई करून दाखवू. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहिमेला 2024 उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य सायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीत सायकलप्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिला. ठाणे महापालिका मुख्यालयातून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळेला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक झिंजाळ आणि उपायुक्त मिनल पालांडे, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी, सायकलप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तसंच हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतला. हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. पालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्गे, पुना गाडगीळ तलावपळी या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत राम गणेश गडकरी रंगायतन इथे पोहोचली. या संपूर्ण मार्गावर तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा या उद्देशानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत आज सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅली काढण्यात आली, काय सांगा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहरातले आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे. या हर घर तिरंगा रॅलीच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका निश्चितच प्रकारे राष्ट्रीय हित लक्षात ठेवून हे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या निमित्त जाण्याचा जो प्रयत्न आहे ते मी निश्चित प्रकारे धन्यवाद देईन की ठाणे शहरातल्या सायकलप्रेमींनी अशा प्रकारचं आयोजन केलं आहे. त्याला उत्तेजन देण्याचं काम ठाणे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने केल्याबद्दल प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देईन. अशा प्रकारच्या रॅलीचं आयोजन करून एक निश्चितच एक चांगला संदेश नागरिकांच्यापर्यंत पोहोचेल हे मला निश्चित प्रकारे वाटतं. धन्यवाद. तिजोरीत खडखडाट असताना महापौर, उपमहापौरांच्या लक्झरी गाड्यांवर ठाणे महापालिकेनं लाखोंची उधळपट्टी केली. मात्र आता ढासळलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी पालिकेनं सर्वसामान्यांच्या खिशात हात टाकण्याचा निर्णय घेतलाय. मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासोबतच TMTचीही भाडेवाढ होणार असल्यानं ठाणेकरांचा प्रवास देखील महागणार आहे. दोन्ही प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून या दुहेरी दरवाढीनं ठाणेकरांवर महागाईची कुऱ्हाड कोसळणार आहे.
गेल्या 4 वर्षात ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती रसातळाला गेली आहे. सध्याच्या घडीला ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जवळपास 250 कोटी शिल्लक आहे. त्यामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर आणि TMT भाड्यात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. यापूर्वी 2016 मध्ये तब्बल 10% मालमत्ता करात वाढ केली होती. सामान्य करात 24% थेट 36% वाढ करण्यात आली होती. तर निवासी सोडून इतर करांमध्ये 38% 48% वाढ करण्यात आली होती. कोरोना काळापासून पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं ठाणे शहरात जे मोठे प्रकल्प सुरू आहेत ते केंद्र तसंच राज्य शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढेच रुपये सध्या पालिकेच्या तिजोरीत जमा होत असून केंद्राच्या GSTवर पालिकेची मदार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त राव यांनी काटकसर सुरू केली असून अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी केवळ 70% निधी खर्च करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पातील 30% निधीला कात्री लावण्यात आली आहे. सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण असून यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ दरवाढ होणार नसल्याचं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं होतं. मात्र अवघ्या 5 महिन्यात महासभेसमोर करवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्यानं महासभेत वादंग होण्याची शक्यता. करवाढ आणि दरवाढीचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव येत्या 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्वसाधारण मंजुरीसाठी ठेवण्यात आले. प्रशासनाच्या या करवाढ आणि दरवाढीच्या प्रस्तावावरून सर्वसाधारण सभेत वादंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भाईंदरपाडा ते कोटनाका या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीमध्ये आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलं. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळेला देण्यात आला. कार्यक्रमाला आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज केवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, शहर संघटक निलेश महाले, महिला आघाडी अध्यक्ष अंजली काकरे, संचिता पागी, सुनील भुनकडे, अनिल पालवी, हरिप्रकाश जाधव इत्यादी उपस्थित होते. संघटनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. यावेळेला हंसराज खेवरा यांनी माध्यमांशी संवाद साधत कार्यक्रमाची माहिती दिली आणि उपस्थितांचे आभार मानले. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील निर्माणाधीन सॅटिस 2 प्रकल्पात रविवारी सकाळी सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून आला. अशोक साळुंखे असं मृत सुरक्षा रक्षकाचं नाव असून त्यांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल अशी माहिती कोपरी पोलिसांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस 2 प्रकल्प उभारण्याचं काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. साळुंखे हे सॅटिसच्या बांधकाम स्थळी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. शनिवारी सकाळी ते कामावर गेले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी रात्रभर शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी प्रकल्पाच्या तळभागातील मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत कुटुंबियांनी तात्काळ कोपरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवलाय. या प्रकरणाची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात झाली असून साळुंखे यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.